मुंबईत होणाऱ्या शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्यभरातून माती गोळा केली जाते। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीतील रेट्रे धरण गावातील शेतात नांगर चालवला। या गावातील शेतकरी शिवाजी पाटील यांच्या शेतात सदाभाऊ खोत यांनी नांगरणी केली। पाटील यांच्या शेतातील माती शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्यासाठी पाठवण्यात येणार आहे। हा सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला। धनगरी ढोल, संबळ, तुतार या पारंपरिक वाद्यांच्या निनादात बैल जोड्यांची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मंत्री सदाभाऊ खोत यांनी हे ढोल वाजवला। किल्ले रायगडावरील माती आणि जिल्ह्यातल्या विविध नद्यांचं पाणी घेऊन भाजप कार्यकर्त्यांची रॅली मुंबईकडे रवाना झाली। छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करीत मुंबई गोवा महामार्गावरून निघालेल्या या रॅलीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। आज रात्री उशिरा ही रॅली मुंबईत पोहोचेल। राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजामधल्या लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील पावन माती आणि पाणी स्मारकासाठी वापरण्यात येणार आहे। जिल्हा भाजपच्या वतीने एका भव्य रथाद्वारे माती आणि पाण्याचा कलश मुंबईकडे रवाना करण्यात आला। यावेळी सिंदखेड राजा शहरातून या कलश आणि रथाची मिरवणूक काढण्यात आली। शहरातील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारून या रॅलीत सहभाग घेतला। स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला सोलापुरातील भुईकोट किल्ल्यातील माती, दक्षिण सोलापूरतील भीमा आणि सीना नदीच्या कुडल संगम येथील जल आणि पंढरपूर चंद्रभागा नदीचे जल सोलापुरात एकत्र करून ते रथामधून उद्या मुंबईत नेण्यात येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।